लर्निंग मित्रांनो, हायवेला कधी ड्रायव्हिंग करत असाल तर अशी डिवायडरमध्ये जी झाडी आहेत लावलेली मोठी मोठी, ह्या झाडांचा एक फायदा आहे, पलीकडल्या गाडीची जी लाईट आहे ती आपल्याला चमकणार नाही नाईट ड्रायव्हिंगमध्ये, हायवेला कधी लॉंग ड्राईव्हला गेलात तर. त्याच्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंग करायला सोपं जाईल. दुसरी गोष्ट, थोडं अलर्ट पण राहायचंय की या झाडाझुडपातनं काही सायकलवाले म्हणा, काही अचानक कुणीतरी येऊ शकतं चालत, किंवा कुत्री, मांजरी, जनावरं, गाई, म्हशी वगैरे. मी जे अनुभव घेतलेले ते तुम्हाला शेअर करतोय, त्यामुळे तीही काळजी घ्यायची. नजर तुमची लांबपर्यंत ठेवायची, जवळजवळ 150-200 मीटर अंतरावर, की पुढे काय घटना घडते, कोण येते पुढून. तर त्यामुळं काळजी घ्या. असं कधी हायवेला ड्रायव्हिंग करत असाल तर या झाडाझुडपांमधून कुणीतरी अचानक येऊ शकतं. तर रेस द्या मॅडम जोरात. मॅडम पांढऱ्या पट्टीच्या आत आहे का आरशात बघा, 5-10 सेकंदाला एक नजर. स्टेअरिंगला हिसका झटका देऊ नका. आपण हायवे ड्रायव्हिंग करतोय. 3rd गिअर आहे आपला प्लस, 30+ वेग आहे आपला. 30+ नंतर स्टेअरिंग खूप पॉवर होतं. जरा जरी वळलं तरी स्टेअरिंग पटकन इकडे तिकडे वळलं जातं. स्टेअरिंगला हिसके देऊ नका, अर्जंट ब्रेक देऊ नका. स्पीड लेन मध्ये आहोत आपण. अजून रेस द्या मॅडम, 60+ करा. त्या रेस जोरात. 4th टाकायचे आपल्याला आता. सोडा रेस, क्लच दाबून 4th घ्या, सरळ मागे. येस, त्या रेस.